रामराम मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हे सर्व व्हिडिओज फुकट आहेत. हॅलो फ्रेंड्स, संध्यास लाईफ इन मराठी स्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ आहे हा पार्ट 2. हा आहे डिलिव्हरी बॅग मी कशी भरणार आहे ते. पहिल्या पार्टमध्ये मी तुम्हाला दाखवलं की मी बाळासाठी काय काय घेतलं आहे, जे मला हॉस्पिटलमध्ये लागणार आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी माझ्यासाठी काय काय घेतलेलं आहे. तर नक्कीच आपण जेव्हा डिलिव्हरीला जातो तेव्हा बऱ्याच गोष्टी आपल्याला घ्यायच्या असतात, काही राहून जातात. पण तुम्ही पण जर ज्या पण माझ्या फ्रेंड्स असतील त्या डिलिव्हरी बॅग भरणार असतील तर त्यांनी नक्कीच एक चेकलिस्ट बनवून ठेवा आणि त्याप्रमाणे आपण सगळं सामान घेतलं आहे की नाही हे चेक करा. आणि चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हो, आजचा व्हिडिओ आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा. तर चला तर मग सुरू करूया. तर सर्वात प्रथम आपल्याला सगळ्या गोष्टी कॅरी करण्यासाठी एक प्रशस्त बॅग हवी. तर इथे मी बॅग घेतलेली आहे, ही एवढी मोठी मी बॅग घेतलेली आहे, कारण की याच्यामध्ये माझं सामान देखील आहे, थोडंफार बाळाचं देखील आहे. आणि इथून मी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथून मी माहेरी जाणार आहे, त्याच्यामुळे मला तिकडेही काही कपडे लागतील. तर त्या हिशोबाने मी ही मोठी बॅग घेतलेली आहे. तर तुम्ही देखील अशीच बॅग भरून घ्या की जेणेकरून तुम्हाला सगळ्या वस्तू त्याच्यामध्ये कॅरी करता येतील. ओके, तर सगळ्यात प्रथम तुम्हाला घ्यायची एक चांगली बॅग. जर त्यात कप्पे असतील तर फारच उत्तम. तर त्याच्यामुळे तुम्ही एक बॅग नक्कीच कॅरी करा. तर आपली बॅग तर झाली. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे फिडिंग गाऊन. तर तुम्ही फिडिंग गाऊन कसे घेतले पाहिजे, तर प्रत्येकाची चॉईस असू शकते. तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही फिडिंग गाऊन घ्या. माझ्याकडे एक आडव्या चेनचा फिडिंग गाऊन आहे, एक उभ्या चेनचा फिडिंग गाऊन आहे आणि एक मी असा सलग इथे बटनांचा फिडिंग गाऊन मागवलेला आहे. मी दोन्ही प्रकारचे फिडिंग गाऊन मागवून ठेवलेले आहे. जे पण मला कम्फर्टेबल वाटेल ते मी वापरेन हॉस्पिटलमध्ये. तर मी तुम्हाला दाखवते की मी कसे फिडिंग गाऊन मागवले आहेत. तर हे बघा, हे आहेत माझे फिडिंग गाऊन. हे आडव्या चेनचे आहेत आणि हे आहेत सलग उभ्या बटनांचे. हे बटणं खोलून अक्षरशः व्यवस्थित तुम्ही बाळाला पाजू शकता आणि फिडिंग करताना बाळाला तुम्हाला कुठलंही अनइझी फील होणार नाही, अनकम्फर्टेबल फील होणार नाही. हे याच्यामध्ये तुम्हाला याचा फायदा आहे. तर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिडिंग ब्रा. येस मैत्रिणींनो, आपल्याकडे चांगली फिडिंग ब्रा असणं फार गरजेचं आहे. इथे मी 3 फिडिंग ब्रा घेऊन जात आहे. 2 स्किन कलरच्या, एक ब्ल्यू कलरची. तर खूप छान आहे, कम्फर्टेबल आहे. इथे मी तुम्हाला दाखवू शकते. हे जे लॉक आहे हे तुम्ही बघू शकता. हे असं खोललं की अखंडच्या अखंड उघडते आणि तुम्हाला आपल्या बाळाला व्यवस्थितपणे ब्रेस्ट फिडिंग देता येतं. त्याच्यामध्ये जे पॅड्स येतात, जे फिडिंग पॅड्स येतात, ज्यांचा मिल्क सप्लाय खूप जास्त आहे, तर ज्या वेळेस ते फीड करत नाही तर ते लीक होऊ शकतं. तर अशा वेळेस तुम्ही जर पॅडेड घेतलं तर उत्तमच. आणि जर पॅडेड नाही घेतलं तर तुम्ही काय करू शकता की आपले जे छोटे छोटे पॅड्स मिळतात तर ते देखील तुम्ही घेऊ शकता की जेणेकरून त्याच्यामध्ये मिल्क अब्सॉर्ब होईल आणि आपलं कुठलाही ड्रेस, आपली ब्रा खराब होणार नाही किंवा त्याचा असा वास येणार नाही. तर तुम्ही नक्की एक चांगल्या ब्रँडमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात फिडिंग ब्रासाठी. तर चौथी महत्त्वाची गोष्ट, जसं फिडिंग ब्रा महत्त्वाची आहे तसं आपल्याकडे एक फिडिंग स्कार्फ पण महत्त्वाचा आहे. इथे मी अशा प्रकारचा हा एक फिडिंग स्कार्फ ऑनलाईन मागवलेला आहे. याच्यावर किती सुंदर एक टेडीबेअरचे चित्र आहे ना. तर हा फिडिंग जो स्कार्फ आहे हा अखंडच्या अखंड असा डोक्यातून घालायचा आणि तुम्ही अगदी आरामात कोणीही आलं तरी तुम्ही व्यवस्थितपणे फीड करू शकता. कधी कधी काय होतं, हॉस्पिटलमध्ये आपले नातेवाईक भेटायला येतात,
मित्रमंडळी भेटायला येतात, त्यावेळेस नेमकं बाळाचा दूध पिण्याचा टाईम होतो आणि अशा वेळेस पटकन ओढणी सापडत नाही, पटकन कव्हर कसं करायचं ते सापडत नाही. तर तुम्ही अशा टाईपच्या फिडिंग स्कार्फमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर ते तुमच्यासाठी नक्कीच कम्फर्टेबल राहील आणि तुम्ही अगदी न लाजता बाळाला हमखास दूध पाजू शकता. कोणीही आलं तरी तुम्हाला ऑकवर्ड फील होणार नाही आणि छान आहे, खूप मस्त आहे ही एक इन्व्हेस्टमेंट. आणि इतर वेळी पण तुम्ही हे वापरू शकता ॲज अ फॅशन म्हणून. एखाद्या स्लीवलेस टॉपवर तुम्ही हे जीन्सवर कॅरी करू शकता. खूप सुंदर आहे हे. कुठे प्रवासात जायचं असेल तरी फार सुंदर आहे. त्याच्यामुळे यामध्ये नक्की इन्व्हेस्टमेंट करा. आणि ज्या पण इतर कोणाच्या वस्तू असतील आपल्या नातेवाईकांमध्ये तर त्याच रियूज करायच्या आणि आपली वेळ छानपणे भागवून न्यायची. त्यानंतर पुढची 5वी महत्त्वाची गोष्ट आहे, जर तुमची देखील माझ्यासारखी पावसाळ्यात हिवाळ्यात डिलिव्हरी येत असेल तर तुम्हाला गाऊन खाली हे नाईट पॅन्ट आहे, ही अशा प्रकारच्या ज्या नाईट पॅन्ट्स मी घेतल्या आहे, ह्या मी ऑफलाईन घेतलेल्या आहे. आमच्या घराच्या जवळच्या शॉपमधून मी घेतलेल्या आहे. तर अशा प्रकारच्या नाईट पॅन्ट्स तुम्ही घेऊ शकता. कॉटनमध्ये आहे, खूप कम्फर्टेबल आहे. ह्या मी स्वच्छ धुवून वाळून आणि प्रेस करून मग ह्या बॅगेत भरायला घेतलेल्या आहे. इथे तुम्ही बघू शकता, फार सुंदर आणि फ्रेश कलर आहे. तर पुढची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सॉक्स. जर तुमची देखील माझ्यासारखी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात डिलिव्हरी होणार असेल तर नक्कीच अशा वातावरणामध्ये पाय खूप गार पडतात. हॉस्पिटलचं वातावरण खूप थंड असतं. दर 2-2, 3-3 तासांनी त्या फरशा पुसतात, त्याच्यामुळे फरशी देखील अत्यंत गार असते. तर अशा वेळेस तुम्ही असे सॉक्स जे थोडेसे जाड मटेरियलमध्ये असतील आणि ज्यांना अंगठा असेल असे सॉक्स तुम्ही वापरा. अंगठा असलेले सॉक्स यासाठी वापरायचे की तुम्हाला चप्पल देखील वापरायची आहे, जी आपली पुढची गोष्ट आहे. नंतर 7वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे टॉवेल. तर आपल्याला हॉस्पिटलमध्ये बऱ्याच ठिकाणी टॉवेल्स प्रोव्हाइड करतात, पण काही ठिकाणी नाही करत. तर आपण आपला टॉवेल घेऊन गेलेलं कधीही बेस्ट. आपलं हायजीन आपणच मेंटेन करायला पाहिजे. त्यामुळे इथे मी माझा घरचा जाडसर मस्त टॉवेल घेतलेला आहे. तुम्ही 2 टॉवेल देखील कॅरी करू शकता, पण मी एकच कॅरी केलेला आहे. 4-5 दिवसांसाठी तेवढा पुरेसा आहे. त्याच्यामुळे शक्यतो 1-2 टॉवेल तुम्ही स्वतःचे घरचेच कॅरी करा. जरी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये प्रोव्हाइड केलेले असतील तर ते शक्यतो न वापरलेलेच बरे, कारण की आपलं घरचं जे असतं ते आपण स्वच्छ आपल्या हाताने धुतलेलं असतं. आपल्या डोळ्याखालून ती वस्तू गेलेली असते. त्याच्यामुळे शक्यतो आपण घरच्याच वस्तू कुठेही हॉस्पिटलमध्ये वापरल्या पाहिजे. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट आहे चप्पल. तर जसं टॉवेल किंवा बाकीच्या गोष्टी आपल्याला हॉस्पिटल्समध्ये प्रोव्हाइड करतात तसे चप्पल्स देखील असतात काही हॉस्पिटल्समध्ये. पण मी एक नवीन आपली चप्पल घेऊन ठेवलेली आहे. तुम्ही देखील तुमची मापाची एक व्यवस्थित अशी चप्पल घेऊन ठेवा की जेणेकरून आपण थोडंसं तिथल्या तिथे चालताना फिरताना आपल्याला वॉशरूमला जायचं असेल तर आपल्या मापाची चप्पल असणं कधीही बेस्ट. कारण तिथे कसं असतं, तिथे एक जनरल मेजरमेंटची चप्पल ते देतात मोठ्या साईजची. मग त्याच्याने आपल्याला पडायला नको, ती कुठेतरी चिकटून आपला पाय पुढे जाऊन काही व्हायला नको. त्याच्यामुळे आपण आपल्या मापाची चप्पल घेतलेली कधीही बेस्ट राहील. त्याच्यामुळे एक चप्पल तुम्ही कॅरी करू शकता. त्यानंतर 9वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कानटोपी किंवा आपण याला स्कार्फ पण म्हणू शकतो, हेड स्कार्फ. याची एक गोष्ट आहे. हा जो स्कार्फ आहे हा माझ्या आईचा आहे. हा तिने माझ्या वेळेस यूज केला होता आणि तिने अजूनही तो सांभाळून ठेवला. हा मी माहीच्या वेळेस वापरला. हा भाग्यश्रीने तिच्या मुलाच्या वेळेसही वापरला आणि आता मी माझ्या सेकंड बाळासाठीही वापरते. त्याच्यामुळे खूप नॉस्टॅल्जिक फिलिंग आहे या स्कार्फ बाबतीत माझी. त्याच्यामुळे मला खूप खूप आवडतो हा स्कार्फ. आणि पूर्वी आजी मावशा वगैरे असेच स्कार्फ वापरायच्या. मी तुम्हाला लावून दाखवते. हे मला फार आवडतं असं. आणि मी अजून एक ऑप्शनला स्कार्फ घेतलेला आहे.
तो पण मी तुम्हाला दाखवते. हा आपला एक नॉर्मल स्कार्फ जो आपला चौकोनी आहे तो मी घेतलेला आहे. तर मी असे 2 प्रकारचे स्कार्फ घेतलेले आहे. तर तुम्ही 1 किंवा 2 कॅरी करू शकता. आता 10वी म्हणजे गरजेची पण आहे आणि नाही पण. बऱ्याच स्त्रिया असतात की ज्या आफ्टर डिलिव्हरी म्हणजे ज्यांची नॉर्मल डिलिव्हरी आहे त्या जनरली इनर्स वापरतात. पण ज्यांचं सिझेरियन झालेलं आहे तर साधारण जिथे आपण इनर्स घालतो तर तिथे त्यांचे टाके असतात. आता माझी पहिली डिलिव्हरी ही नॉर्मल होती, त्याच्यामुळे मी आफ्टर 5-6 दिवसांनी इनर्स वापरायला सुरुवात केली होती. तर काही स्त्रिया नाही वापरू शकत, तर त्यांनी ज्या अशा प्रकारच्या शॉर्ट्स आहेत, याला बॉक्सर शॉर्ट्स असेही म्हणतात, इथे मी 2 घेतलेले आहेत. तर तुम्ही देखील म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या स्त्रिया आणि सिझर झालेल्या स्त्रिया ह्या दोन्हींसाठी ह्या शॉर्ट्स खूप कम्फर्टेबल आहे. तुम्हाला जर इनर्स वापरायच्या नसतील, इनर आपल्या पॅन्ट्स असतात ज्या वापरायच्या नसतील, खूप टाईट होत असेल सुरुवातीला, तर तुम्ही या शॉर्ट्स नक्कीच वापरा. खूप कम्फर्टेबल आहे आणि कॅरी करायला पण खूप इझी आहे. 2 तर तुम्ही नक्कीच घेऊ शकतात. त्यानंतर 11वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डायपर्स. अडल्ट डायपर्स तुम्ही कॅरी करायलाच हवे, कारण की कसं असतं, सुरुवातीच्या काळात जेव्हा आपली डिलिव्हरी होते तेव्हा आपलं खूप प्रमाणात ब्लिडिंग गेलेलं असतं. प्रचंड प्रमाणात पाणी शरीरातलं संपलेलं असतं. अशा वेळेस हॉस्पिटल्सचे जे पॅड्स असतात ते आपल्याला इतके कम्फर्टेबल वाटत नाही आणि आपण त्यामध्ये अगदी अनकम्फर्टेबल फील करतो. आणि ते कसे असतात, खूप असे जाडसर असतात. कारण की मी माहीच्या वेळेस ते यूज केले होते आणि मला ते अत्यंत त्रासदायक ठरले होते. ते रात्री झोपताना ते इतके हलतात आणि ते कपड्यांना त्याचा डाग लागू शकतो आणि तिथे आपण हे सगळं बघत बसणं, हे आपण सगळं मॅनेज करणं फार कठीण होऊन जातं. त्याच्यामुळे शक्यतो असे डायपर्स घ्या. इथे मी हा 10चा सेट घेतलेला आहे आणि हे अत्यंत इझी आहे वापरायला. अक्षरशः आपण जसं आपली छोटी पॅन्ट घालतो तर तसं तुम्ही घालू शकता आणि खूप कम्फर्टेबल आणि इझी आहे. हे मी सगळ्यात स्वस्त म्हणून मागवले होते. काहीतरी मला 300 रुपयाला हे पडले होते 10. तर हे खूप मी स्वस्तात मस्त मागवून घेतलेले आहे. आणि नेक्स्ट टाईमपासून आपण आपले नॉर्मल पॅड्स किंवा ज्यांना टॅम्पॉन्स वगैरे वापरायचे असतात ते तुम्ही वापरू शकता. पण सुरुवातीला हेच वापरा, हे तुम्हाला खूप कम्फर्टेबल आहे. ब्लिडिंग वगैरेसाठी तुम्ही झोपलात तरी इकडे तिकडे सरकत नाही आणि कुठेही डाग लागण्याची शक्यता होत नाही. तर असे तुम्ही अडल्ट डायपर्स वापरू शकता. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे नॅपकिन्स. टॉवेल तर तुम्ही कॅरी करतातच, पण एखादा नॅपकिन पण तुम्ही कॅरी केला पाहिजे. एखादापेक्षा 2-3 नॅपकिन तुम्ही कॅरी केलेच पाहिजे. मी 2 नॅपकिन सोबत घेतलेले आहेत. हॉस्पिटलकडून पण मिळतात आपल्याला, पण आपण आपले घरचे, जसं मी आधी म्हणाले की आपले घरचेच नॅपकिन आपण यूज केले पाहिजे. हायजीनसाठी पण फार ते बेटर असतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्लँकेट. येस, आता तुम्ही म्हणाल की हॉस्पिटलमध्ये तर ब्लँकेट वगैरे देतात. हो देतात, पण काय असतं की प्रत्येकाला एक आपलं ब्लँकेट हवं असतं किंवा आपली अशी चादर पाहिजे असते. तर हे जे ब्लँकेट आहे हे आम्ही राजस्थानवरून घेतलं होतं. आम्ही राजस्थान ट्रिपला गेलो होतो. त्याचा एक व्लॉग नक्कीच येईल, आम्ही काय काय केलं होतं तिकडे. तर मी तिकडून हे ब्लँकेट घेतलं होतं आणि आम्ही दोघांनी ठरवलं होतं की जेव्हा आपलं नवीन बाळ येईल तर त्याच्यासाठी हे ब्लँकेट मी माझ्यासाठी वापरणार आहे. तर हे ब्लँकेट मी सोबत घेऊन जाणार आहे. खूप सुंदर आहे, खूप कम्फर्टेबल आहे. याचा फोटो मी तुम्हाला शेअर करेल. इतकं मऊ आहे, म्हणजे अगदी बाळाला पण अगदी कम्फर्टेबल वाटणारं असं आहे. हे मी स्वच्छ धुवून हे वाळवून आणि मग यात भरून ठेवलेलं आहे. ही बॅग पण आपल्याला त्यांच्याचकडून मिळते आणि खूप कम्फर्टेबल आहे. त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेडशीट.
आता मी तुम्हाला असं वाटेल सगळंच सामान घेऊन चालले की काय घरचं, पण नाही. मला असं आहे ना की मला माझ्या गोष्टीच लागतात कुठेही गेलं तरी. अगदी ती बेडशीट असो किंवा ब्लँकेट असो. आणि इथे तर मी एवढी मोठी डिलिव्हरीसाठी जात आहे, तर मला नक्कीच जिथे मला कम्फर्टेबल वाटेल, जिथे मला होमली वाटेल, तर ती गोष्ट मी घेऊन जाणार नक्की. मला थोडं सामान जास्त वाटलं तरी चालेल. तरी मी ही माझी घरची सिंगल बेडची बेडशीट आहे, तर ही मी घेऊन जाणार आहे. मी माझी पिलो पण घेऊन जाणार आहे आणि माझे 2 पिलो कवर्स पण घेऊन जाणार आहेत. तर मी ती सी शेपमध्ये जी पिलो येते, जी बाळांच्या फिडिंगसाठी वापरतात, ती मी नाही घेतली, कारण मला असं वाटतं की मी पिलोमध्ये मॅनेज करू शकते. तर मी ती पिलोज घेणार आपली. तर असं सी शेपच्या पिलोज येतात, ज्याला फिडिंग पिलो असंही म्हणतात. तर ती मी काही घेतली नाही, मला ती काही गरजेची एवढी वाटली नाही. आणि मी नॉर्मल पिलोमध्ये पण बाळाला छानपैकी पाजू शकते. माहीला पण मी तसंच फिडिंग केलं होतं, त्याच्यामुळे मला त्या कम्फर्टेबल वाटतं, तर मी त्याच कॅरी करणार. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाण्याची बाटली. येस, तुम्ही पाण्याची बाटली ही स्वतःच कॅरी करा. कुठल्याही हॉस्पिटलच्या बॉटल्सवर डिपेंड राहू नका. आणि मी एक सिप्परची पण मागवली होती, पण मला ती फार काही आवडली नाही. तर मी ही आपली जी स्टीलची बॉटल आहे, याच्यात पाणी बराच वेळ गरमही राहतं आणि डिलिव्हरीनंतर तुम्हाला गरम पाणीच प्यावं लागतं, कारण की पोटामध्ये असा वात तयार होऊ नये, पोटाचा वाथ्या वाढू नये, तर त्यासाठी तुम्ही गरम पाणीच पिणं आवश्यक आहे. तर अशा ज्या स्टेनलेस स्टीलच्या बॉटल्स येतात, थर्मस पण येतात, तर तुम्ही अशाच बॉटल्समधून पाणी प्या, की जेणेकरून प्लास्टिकचा वापरही कमी होईल. आणि प्लास्टिक बॉटल्स ज्या असतात त्या नक्कीच शरीरासाठी खूप हानिकारक असतात. तर तुम्ही अशा स्टेनलेस स्टीलच्या बॉटल्स यूज करा आणि शक्यतो गरम किंवा कोमट गरमच पाणी प्या. आता त्याच्या पुढची महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे स्वेटर्स किंवा जॅकेट्स. तर तुमची माझ्यासारखीच जर पावसाळ्यात हिवाळ्यात डिलिव्हरी येणार असेल, तर नक्कीच तुम्हालाही स्वेटर्स, जॅकेट्स हे वापरावेच लागतील. इथे मी माझं एक जॅकेट घेतलेलं आहे, हे नायकीचं आहे, डार्क ग्रीन कलरचं आहे. बहुतेक तुम्हाला कलर वेगळा दिसत असेल. तर हे मी खूप आधी घेतलेलं होतं आणि खूप उबदार आहे हे जॅकेट. तर हे मी जॅकेट सोबत नेणार आहे. आणि हा एक माझा हाफ स्लीव्हचं स्वेटर आहे, हे ब्लॅक कलरमध्ये आहे. तर हे मी कॅरी करणार आहे. 2 पुरेसे आहेत माझ्यासाठी. बाकी घरी गेल्यानंतर तर मग सगळीकडे असं उबदार छान वातावरण असतं. हे फक्त हॉस्पिटलसाठी मी घेऊन जाणार आहे, एक जॅकेट आणि एक स्वेटर. त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट आहे आपलं छोटंसं स्किन केअर. 3-4 दिवसांसाठी आपल्याला तिथे जायचं असतं हॉस्पिटलला. आणि आफ्टर डिलिव्हरी बोट खूप सुकतात, आपला चेहरा पण खूप डल होऊन जातो आणि कोणी आलं तर आपण नेहमी असे थकलेले, वैतागलेलेच दिसतो, आपली झोप झालेली नाही असंच दिसत असतं. त्याच्यामुळे थोडंसं स्वतःला फ्रेश ठेवण्यासाठी इथे मी एक छोटंसं मॉइश्चरायझर, जे आपल्याला फार ते फार 3-4 दिवस पुरेल इतकंच घ्यायचं आहे. आपला एक छोटासा साबण, आपला ब्रश, टूथपेस्ट, लिप बाम तर फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर इथे मी कॉम्पॅक्ट पावडर घेतली आहे. थोडंसं ज्या दिवशी डिस्चार्ज मिळेल त्या दिवशी थोडंसं आवरून निघायचं. त्याच्यानंतर इथे आहे माझं लिप लायनर आणि माझं टिकल्याचं पॉकेट. तर हे मी एका पाऊचमध्ये छान भरून घेतलं आहे. हे मला तिथे कॅरी करायला पण फार सोपं जाईल आणि काही लागलं तर पटकन याच्यातून काढता येईल मला. हो, आणि कंगवाही घेतला आहे. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला एक फिडिंगचा ड्रेस. येस, आपण डिस्चार्ज जेव्हा घेतो, आपल्याला घरी जायचं असतं, आपलं छान वेलकम होणार असतं,
पण काय होतं, रस्त्यामध्ये जर कधी बाळाला फीड करायचं असलं तर आपल्याकडे असा ड्रेस हवा की जो आपण व्यवस्थितपणे बाळाला फीड करू शकतो, ती चेन ओपन करून व्यवस्थित बाळाला पाजू शकतो. इन केस जर लागला तर एक ड्रेस तुमच्याकडे नक्कीच हवा. हा मी मिशोवरून मागवलेला आहे. ह्याची मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. इथे कुठेतरी फोटो पण लावून देईल की मी हा कसा आहे. हा थोडाफार सेम कलर आहे, पण मला पीच कलर फार आवडला होता. त्यामध्ये 2च कलर होते, तर मी हा सिलेक्ट केला. तर एक फिडिंग ड्रेस तुमच्याकडे नक्कीच हवा. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं चार्जर. जर तुम्हाला फोन करायचा असेल कोणाला किंवा छान छान फोटोज काढायचे असतील बाळाचे, तर आपला फोन नेहमी चार्ज असावा. एमर्जन्सीसाठी आपल्याला कोणालाही कॉल करावा लागू शकतो, तर आपला फोन चार्जर हे आपण नीटपणे कॅरी केलं पाहिजे. लास्ट बट नॉट द लीस्ट, तुमची फाईल, तुमची हॉस्पिटलची फाईल आणि तुमचे सर्व डॉक्युमेंट्स, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, जे जे तुम्हाला गरजेचं आहे ते तुम्ही सोबत कॅरी केलं पाहिजे. ड्रेसेसही घेतले आहेत, जे मी तुम्हाला दाखवलं होतं. पाऊच इतकं कम्फर्टेबल आहे, याच्यामध्ये बरेच ड्रेसेस बसतात. तर याच्यामध्ये मी हे घेतलेले आहेत. आणि मला कुठे बाळाला डोस पाजायला घेऊन जायचं असेल किंवा एखादा फोटो वगैरे काढायचं असेल, तर यामध्ये मी काही ड्रेसेसही घेतलेले आहेत की जे मला घालता येतील. आपण प्रत्येक वेळेस गाऊनच घालतो असं नाही, गाऊनच घातला पाहिजे तसं तर, पण प्रत्येक वेळेस गाऊन घालत नाही. आपल्याला कधी कधी असं वाटतं ड्रेसही घालावे, कुठे जायचं असेल, काही आणायचं असेल. तर मी 2-4 ड्रेस सोबत ठेवलेले आहेत, तर आपल्याला ते नक्कीच उपयोगी पडू शकतात. तर ह्या सगळ्या वस्तूंची मी एक लिस्ट बनवलेली आहे, त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवा. आणि डिलिव्हरी बॅग भरताना तुम्ही मॅक्सिमम वस्तू घेतल्या की नाही ते सगळं चेक करा आणि काहीही विसरू नका. थोडं आधीच बॅग भरायला घ्या की जेणेकरून वेळेवर धावपळ होणार नाही आणि तुमची डिलिव्हरी ही अगदी सुखकर होईल. त्या सर्व माता भगिनींना, माझ्या मैत्रिणींना ज्यांची डिलिव्हरी होणार आहे किंवा येत्या काही काळात आहे, तर त्यांच्यासाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा, खूप सारे ऑल द बेस्ट. आणि तुमची डिलिव्हरी अगदी छान होणार आहे. बिलकुल घाबरू नका, टेन्शन घेऊ नका, सीझर नॉर्मलचा विचार करू नका. फक्त आपण आपलं बाळ सुखरूप आहे की नाही एवढं फक्त विचार करा आणि सद्गुरूंचं नाव घ्या. आणि खूप 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 तुम्हाला शुभेच्छा आणि खूप सारे आशीर्वाद सद्गुरूंकडून. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि खूप जास्त लोकांना, माझ्या मैत्रिणींना ज्या डिलिव्हरीसाठी जाणार आहे, ज्यांची जवळ आलेली आहे डिलिव्हरी, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, त्यांच्या खूप उपयोगाचा आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच संपूया. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मला ते खूप मोटिवेट करतं. आणि थँक्यू फॉर एव्हरीथिंग.